नमस्कार शेतकरी मित्रांनो, खेतीबाडी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. ज्या शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब केला त्या शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा कोणताही मुद्दा नाही किंवा कोणतेही कारण नाही किंवा म्हणजे असा एक विशेष असा भाग बनवत नाही, पण आज एक व्हिडिओ बनवावा असं वाटलं कारण मी आज अशा बागेमध्ये आलोय की ह्या बागेमध्ये शेतकऱ्यांनी खूप घेण्यासारख्या आहेत. काही गोष्टी त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत त्या खूप तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत किंवा त्याच्यातून आपण बदल करण्याची खूप गरज आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. ओव्हरऑल आज आपण चर्चा करणार आहोत. तर आजचा जो हा शेतीचा प्लॉट आहे, हा जो केळीचा प्लॉट आहे, हा आमचे मित्र मार्गदर्शक विलास पाटील म्हणून देवाड्याचे एक प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी गेले 4-5 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने शेती करतात. कधी त्यांनी 6x5, 7x5 अशा वेगवेगळ्या डिस्टन्सला केळी लावतात. कधी बेडवर लावलेत, कधी सरीमध्ये लावलेत. म्हणजे हे 2-3 पॅटर्न मधनं त्यांनी शेती करत करत त्यांनी शेवटी फायनल काय काय जे ज्या अडचणी येतात, काय काय अडचणी फेस करून जातात, तसे त्यांनी बदल पण केलेले आहेत. त्यामुळे त्यांना म्हणजे एक 3-4 वर्षातला फरक जर सांगायला 3-4 वर्ष त्यांना उत्पन्न वाढत पण चाललंय आणि त्यांचं कॉस्टिंग पण कमी होत झालंय. मी शेतकरी मित्रांनो, मी कायम एकाच मुद्द्यावर बोट ठेवतो की बाबा तुमचा खर्च पण योग्य झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे आणि उत्पन्न पण वाढलं पाहिजे. आज आपल्याला कारण की भविष्यात मार्केट कसं मिळेल हे आपण सांगू शकत नाही. तर मी कायम सांगितल्याप्रमाणे की आपल्याला खर्च कमीत कमी कसा करता येईल आणि उत्पन्न कसं वाढवता येईल ह्या दोन्ही मुद्द्यावर लक्ष ठेवायचं आहे. कारण की ह्याचं भविष्यात मार्केट आज मार्केट केळीमध्ये आजच्या रोजी ₹20 ₹20,000 किंवा ₹20 किलो हा रेट आहे. ₹20,000 टनाला. तर भविष्यात 1.5-2 महिन्यानं हा 30,000 होईल का 10,000 होईल आपल्याला माहित नाही. त्यामुळे मार्केट रेटमध्ये फ्लक्च्युएट असल्यामुळे खर्च करण्याचं आपल्याला काही बंधन आहेत. आज व्हिडिओ बनवण्याचे काही मुख्य कारण आहे की आज ह्या प्लॉटमध्ये केळीच्या झाडांची बांधणी चालू आहे. दुसरे एक कारण आहे की बाबा केळीमधला स्वच्छता नीटनेटकेपणा आहे तो का ठेवला. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर झाडांची बुंद्यांची साईज, घडांची घडांची साईज किंवा त्यानंतर 2 फण्यामधलं अंतर किंवा पानांची जर तुम्ही बघितलं असाल वर तर पानं सुद्धा खूप रुंद आहेत जेणेकरून फोटोसिंथेसिस रिस्पिरेशनचे भाग होतात. जसे ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील की बाबा एक प्रगतशील शेतकरी किंवा एक चांगल्या शेतकऱ्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. तर आणि 2-3 गोष्ट सांगतो की आणि ह्याच्या पुढे आम्ही काय बदल करणार की ह्या वर्षी आम्हाला कुठल्या 2 गोष्टीची कमतरता वाटली की जेणेकरून ते आपल्याला पुढल्या वर्षी ते करताना ते बदल करायचे आहेत. तर आपण एक ओव्हरऑल बघून घेऊया की बाबा केळीमध्ये स्वच्छता कशी आहे. जर तुम्ही आज ह्या प्लॉटमध्ये आज जर आला असा तर या ठिकाणी जर बघितलं तर केळीमध्ये कुठल्याही प्रकारचा पालापाचोळा किंवा जी कापलेली पिल्लं किंवा घडाचा शेजारी निघालेलं केळफूल किंवा जी निघाली पानं असं कुठल्याही या शेतामध्ये नाही आहे. तर याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे की ह्यातला सगळा कचरा या रानामध्ये नसल्यामुळे किंवा पूर्ण बेड किंवा पूर्ण 2 बेड मधलं अंतर स्वच्छ असल्यामुळे की तुम्हाला ह्या जमिनीला चांगली हवा मिळणार आहे, ऊन प्रकाश मिळणार आहे. त्यामुळे मुळांच्या पत्र सुद्धा ऑक्सिजन जाणार आहे. तोच फरक मुळांच्या पत्र हवा ऑक्सिजन गेल्यामुळं हवा खेळती राहिल्यामुळं तर तो आपल्याला पिकामध्ये उत्पन्नामध्ये पण फरक दिसतो. दुसरी गोष्ट की या ठिकाणी चिलट किंवा ढास याचं प्रमाण कमी आहे. चिलट डास किंवा मच्छर ह्या ठिकाणी जर झाले तर आपल्याला केळ्याच्या दंश करून काही डाग पडतात तर ते सुद्धा डाग खूप कमी प्रमाणात दिसतात. त्यामुळे हा माल आपल्याला एक्सपोर्ट करायला मदत होते. तुम्ही जर परत आणि तुम्ही ह्या बाजूला जर येऊन पाहिलं की नवीन घडांची पडलेली फण्यातलं अंतर लेंथ ही खूप अशी चांगली आहे. तुम्ही बघितलं 12-13 फण्यात अजून खाली हा केळफूल खाली अजून आलं पाहिजे. या ठिकाणी जर तुम्हाला जर बघितलं तर जरा क्लिअर दिसते की 2 फण्यामध्ये सुद्धा अंतर खूप चांगलं आहे. त्यामुळे हा माल पूर्ण एक्सपोर्टच्या दृष्टीनं या ठिकाणी हे तयार करतात. सगळ्यात आणि तुम्ही अनेकदा बघून घ्या की बुंद्यांची पण ह्याला जाडी चांगली आहे. तुमचा हा जर बुंदा बघितला तर सर्वसाधारण 32-34 इंचाचा बुंदा आहे. त्यामुळे आणि आता ह्या झाडाची बांधणी केली तुम्हाला बांधणी करताना पण दावत मी कसं केल्या. हे झाड किती जरी लोड झालं ह्या घराचं किती वजन वाढलं तर हे झाड पडणार नाही. किती वारा येऊ दे पाऊस पडू दे तर पडणार नाही. तर या ठिकाणी बांधणी चालू आहे. बांधणीचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ते अजून मी तुम्हाला दावतो कसं बनवते. त्यांचा नंबर पण देतो. काही शेतकरी सांगली कोल्हापूर सातारा त्यांनी त्यांचे संपर्क साधा की लावायचा असू दे. अनेक सगळं अनेक गोष्ट सांगायची राहून गेली की तुम्ही रो टू रो आणि लाईन टू लाईन सर्व बाजून जर तुम्ही बघितलं तर केळीची एकसारखी दिशा आहे म्हणजे एकसारखी एका लाईन मध्ये आहेत. तुम्ही असं तिरकं जरी बघितलं तर पूर्ण त्या कडेपत्र एकसारखा रो दिसतोय. मागच्या बाजूला जर तुम्हाला सर्वसाधारण बघितलं तर एकसारखा रो दिसतो. म्हणजे सर्व बाजूने एकत्र बांधल्यामुळे तुम्हाला बांधणी करायला पण सर्व बाजून लावण एक सारखी केल्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन बांधणी करायला सुद्धा खूप बरं पडतं किंवा योग्य पद्धतीने बांधणी होते. आष्ट्याची शिवगर्जना मित्रमंडळ टीम आहे, शेतकरी टीम आहे. केळीची लावण असू दे किंवा केळीची बांधणी असू दे किंवा खोडवा नियोजन असू दे ह्या खूप मोठ्या 2-3 जी कामं केळीमध्ये असतात
ज्या ठिकाणी लेबर लागतात आणि लेबर पण कसे असे हेवी लागतात, म्हणजे ताकदीने काम करणारे लागतात. या ठिकाणी आपल्या रेग्युलर लेबरांचं काम चालू नाही अशा ठिकाणी हे काम करतात. तुम्ही यांचं माल मी तुम्हाला व्हिडिओ दावले की कशा पद्धतीने बांधणी करतात. आता ह्या साईडची त्यांनी बांधणी केलेली आहेत. आता यांची सुट्टी टाइम झाले तरी पण आपल्याला 1-2 झाडं बांधणी करून दावतील की आपण याचा पूर्ण व्हिडिओ बघितलाय, पण हे झाड जर बांधून दाखवा, नुसतं ओढ काढलेलं दाखवा. आता हे ह्या झाडाची तुम्ही त्याच्यावर तिकडे बांधणार ना हे इकडे आते आते हे 6-7 फुटाचे एक झाड बांधून पहिला त्याच्या परत पट्ट्या बांधून घेतात, जेणेकरून परत ही बांधलेले आहे की इकडं का वेगळे आहे. आता तुम्ही बघितला की पूर्ण ताकदीनं पूर्ण झाडं घड पडताना झुकलेली, पूर्ण ताकदीनं झाड बांधलेले आहेत. त्यामुळे जेव्हा झाडांना चारी बाजूने बांधणी होत्या, आता या झाडाला चारी बाजूने बांधणी झाल्या, तर या झाडांना किती जरी म्हणजे वारा आला किंवा धक्का आला तर झाड एकदम एक स्ट्रेट उभं राहतं. तेच जर तुम्ही मोकळं झाड असते जेव्हा आता ह्याला 2 बाजून बांधणी झाल्या, ते झाड हलतंय आणि ह्या झाडाला तर अजून बांधणी नाही झालेली. म्हणजे हे झाड जसं वज्ज होईल तसं कलाय चालू होतंय. तर हे भविष्यात कलू नये किंवा ह्याचं झाड पडू नये म्हणून बांधणी केली जाते. हा बांधणीचा खर्च थोडाफार जास्त होतोय, पण आपलं 100% नुकसान वाचवता येतंय. तुम्ही आता बांधणीचा बघितलं कशा पद्धतीने बांधणी करतात. आता जो अनेक मुद्दा आहे की बाबा ह्या वर्षी आम्हाला तो अडचणीचा वाटला, ते आम्ही पुढल्या वर्षी बदल करणार की ह्या वर्षी आम्हाला केळी लावल्यानंतर जून जुलैमध्ये, त्यानंतर जून जुलै ऑगस्ट ह्या महिन्यात थोडासा साधारण पाऊस किंवा मान्सून असतो. त्यामुळं तण नियोजन करणं खूप अवघड असते, कारण की त्यावेळेस एकतर घात नसते, बारीक पाऊस असल्यामुळे सगळीकडे रान ओलावा असतं, त्यामुळे तण उगवतं. त्यामुळे तणाचं प्रमाण जास्त होतं. त्यावेळेस त्या काळामध्ये ह्या शेतकऱ्यांना विलासदादांना म्हणजे भांगलणीचा खर्च आणि तणनाशकचा खर्च जास्त झाला. खर्चाची गोष्ट नाही, खर्च हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे, पण आपला त्या काळामध्ये 15-3 आठवडे नुसतं रान शेत स्वच्छ करण्यामध्ये जातात. त्या काळामध्ये आपण पिकासाठी कुठल्याही प्रकारची वाढीसाठी काम करू शकत नाही. मग हे सुद्धा आपलं काम कमी झालं पाहिजे, कारण की ह्यांना ह्या वर्षी ह्या 2.5-3 एकराला भांगलन करण्यासाठी 70-80 हजार रुपये आणि तणनाशक 10-20 हजार रुपये म्हणजे 1 लाख रुपये तण नियोजनामध्ये गेलेत. हे जर तण नियोजन वाचवायचं असेल तर आपल्याला एक चांगला पर्याय आहे की जो आम्ही पुढल्या भागात करणार की मल्चिंग. तर आपण मल्चिंगच्या पण बागा बघितलेल्या आहेत. तर मल्चिंग का करायचं, मल्चिंग कशासाठी करायचं हा सुद्धा खूप मोठा विषय आहे. त्यावेळेस आपण वेळेस त्या गोष्टीवर बोलू. पण मल्चिंग केल्यामुळे काय होईल की बाबा 2 ठिबक आहेत जे मल्चिंगच्या आधी असल्यामुळं बेसोल्डरचा आत पडल्यामुळं जे तुमचं इव्हॅपोरेशन रेट आहे तो कमी येईल. त्यानंतर ना कीड रोगाचं प्रमाण कमी येतं, पिकांना वाढीस खूप चांगला मदत होतो. आणि मल्चिंग 6 फुटाच्या बेडला 5 फूट जर मल्चिंग घातलं तर मध्ये 1 फूट राहतं. त्या पट्ट्यामध्ये आपण तणनाशकाचा वापर करू शकतो. म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये खूप जे लागणारे लेबर आहेत आणि ते आताच्या काळामध्ये वेळ खाऊ जे लेबर लागतात ते लेबर लागणार नाहीत. आणि दुसरा फायदा लेबरचा खर्च किंवा लेबर हे पण कमी होतील आणि पीक पण वाढेल. त्यामुळे आम्ही पुढलं जे प्लॉट करणार आहोत आम्ही त्याच्यावर मल्चिंगचा वापर करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आजचा जो विषय होता ते सहज एक चांगली शेती आपण विलासदादांची बघितली, त्यावर आपल्याला व्हिडिओ बनवू वाटला. एक चांगले या ठिकाणी काय काय काम चाललंय त्याच्यावर आपण आज व्हिडिओ बघितला. तर आपण त्यांचे परत ना हार्वेस्टिंगचा त्यांचा ह्या बागेचा एक्सपोर्ट हार्वेस्टिंगचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तो पण आपण पुढल्या भागामध्ये बघूच. ज्या शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या जवळच्या केळी शेतकरी किंवा अन्य प्रगतशील शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करत राहा. धन्यवाद.